नाही नाही, बघा असं आहे की अनेक मुलं 2 लाख मुलं ह्याला बसलेली आहेत, बरोबर आहे. त्यांची परीक्षा तर मे महिन्यातच झालेली आहे. मे महिन्यात परीक्षा झाल्यानंतर कोर्टाचा स्टे होता. स्टे उठल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणचं रोस्टर तपासायला लागतं. रोस्टर तपासल्यानंतर एक शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जो सगळ्यांना कळला पाहिजे की याच्यापुढे जनरल ज्या सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या होतात त्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. त्यांना स्थैर्य लाभलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर शिक्षणाचा दर्जासुद्धा सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी जी शाळा सिलेक्ट केलेली आहे तिथं त्यांना काम करण्याचा चॉईस दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये नव्या मुलांची भरती होण्यापूर्वी ती यादी फायनल व्हायला लागते. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायला लागते आणि ही मागणी करायची शेवटची तारीख त्यांना 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायलाच लागेल. आणि मग आपल्याला कुठला जिल्हा पाहिजे त्याप्रमाणे चॉईस हा त्या मुलांना असतो जे सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे जो मनुष्य लिस्टमध्ये वरचा आहे त्याला अगोदर चान्स असणार त्याचा जिल्हा निवडण्याचा. अशा पद्धतीने प्रत्येकाचे जिल्हे निवडले जातात, त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग दिली जाते आणि नंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये राबवली जाते. ज्यांना शिक्षकांमध्ये भरती व्हायची आहे त्यांना माहिती आहे आमची परीक्षा झालेली आहे, साईट ओपन झालेली आहेत, त्यांनी जी माहिती भरलेली आहे ती व्हेरीफाय करायची होती ती झालेली आहे आणि ती झाल्यानंतर जिल्हा परिषदा आपापलं जाहिरात देत असतात. म्हणजे मला किती शिक्षक पाहिजेत आणि त्याच्यावर इच्छुक मुलाने आपल्या जिल्ह्याचा चॉईस करायचा असतो. तर ती प्रक्रिया 5 डिसेंबरला सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये नाही नाही, इन सर्व्हिस नाही हो. डीएडला बघा आमच्याकडे जे कॅन्डिडेट येतात, कॅन्डिडेटचे सिलेक्शनला येतात त्याला त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही मागवतो. का मागवतो? अहो, मुलांनी शिस्त पाळली पाहिजे असं मी त्या मुलीला सांगितलं. ह्याच्यामध्ये काही चूक आहे का? चूक असलं तर तुम्ही मला सांगा. ज्या मुलीला शिक्षक व्हायचं आहे त्यांनी शिस्तीचं पालन करायचं नाही तर तुम्ही मला सांगा शिस्तीचं पालन करायचं नाही, मी ते मान्य करेन. वेळ देत नाहीत कसा? मी तर तिथं गेलेलो होतो. प्रत्येक वेळेला इथं जो जो आलेला आहे, आमच्याकडे समजा आझाद मैदानावर त्या दिवशी उपोषण झालं, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो. तुम्ही दाखवा मला कधी भेटत नाहीत ते. असं आहे की आता तुम्ही गृहीत धरा, तुम्ही आमच्या कमिशनरना मी तुम्हाला हे करायला सांगतो, त्यांच्याकडे किती मुलं येऊन बसतात, कशा तऱ्हेने वागतात आणि अशी मुलं जर उद्या शिक्षक झाली परिणाम कशावर? शिक्षण खात्यावर होणार ना. मग त्यांना व्यवस्थित वागण्याचं बंधन नाही आहे का त्यांच्यावर? आणि असं न वागणारी मुलं आहेत त्यांना आम्ही क्वालिफाय करावं का? तुम्ही उत्तर द्या ना. का क्वालिफाय करावं? नियमावली करावी. नियमावली. हे बघा, बोलण्याबद्दल कोणी, हे बघा माझ्याबद्दल बोलण्याबद्दल मी तिला बोललो का? माझं ऐका ना साहेब, माझं ऐका. माझी पत्रकार परिषद चालू होती. आता तुमची माझी पत्रकार परिषद चालू आहे, ह्याच्यामध्ये थर्ड पर्सन येऊन बोलू शकतो का? ही इज नॉट एंटायटल्ड टू स्पीक अनलेस माय प्रेस कॉन्फरन्स इज ओव्हर. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत ती मुलगी थांबू शकली असती ना. आणि मी एकदा उत्तर दिल्यानंतर तरी थांबता येईल ना. माझी प्रेस चालू आहे, माझी जाहिरात निघालेली आहे, मी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणून सांगितलं व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शिस्त ही आणायलाच लागेल आणि तुमचं अल्टिमेट गोल, हे बघा, त्याच्यासाठी काय करायचं असेल तर मी त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटकडून अहवाल मागवेन की कशा वेळेला कशा तऱ्हेचे लोक वागलेली आहेत आणि अशी वागत असतील तर त्या मुलांची नोंद घ्यायला लागेल आणि त्यांच्यावर ॲप्रोप्रिएट ॲक्शन घ्यायला लागेल. परंतु मी इथं ॲक्शन घेतलेली नाही आहे. साहेब, असं बोललं म्हणजे कोणाचा अपमान झाला का? बोलायला लागतं. तुम्ही तुमच्या मुलाला दाटवत नाही का? मी त्यांच्याकडे लहान मुलं म्हणून बघतो, मी त्यांच्याकडे माझे शत्रू म्हणून नाही बघत. परंतु वॉर्न करायलाच लागतं की शिस्त पाळ, हे सांगायलाच लागतं आणि मी ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मला कोणीही भेटू शकतं, माझ्याशी कोणीही बोलू शकतं, परंतु ते कधी बोलावं ह्याला स्वमर्यादा आहे. आता माझी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, त्याच्यामध्येच येऊन कोणी बोलू शकत नाही. त्यांनी थांबलं पाहिजे. माझे प्रेस कॉन्फरन्स 5 मिनिटात संपते, 10 मिनिटात संपते. सर एक मराठी प्रश्न आहे सर. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय की प्रकाश आंबेडकरांचं विधान आहे की 6 डिसेंबर नंतर राज्यात जातीय दंगली घडवून
आणण्याचा प्रयत्न होईल म्हणून. नाही बघा, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय केलेल्या विधानाबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे, तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकता, मला विचारून काय आहे? सांगा. सर हिंदी में जानना चाहेंगे जो बीड में जो बीड का वीडियो जो वायरल हुआ उसके बारे में क्या है? बीड में जो वीडियो वायरल हुआ उस वक्त मेरी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही थी. एक इच्छुक कैंडिडेट जिन्होंने अप्रोच किया है टीचर्स भर्ती के लिए, वो आके मुझे सवाल कर रही, तो मैंने उनको बोला कि मेरी प्रेस चल रही है और मैंने उनका जवाब भी दे दिया. फिर जब प्रेस चल रही है और जब रिकॉर्डिंग चल रहा है तो मैं उनके साथ बात नहीं कर सकता, मैं प्रेस के साथ ही मुझे बात करनी चाहिए. फिर भी वो बोलती रही, तो मैंने उनको बोला कि आपको आगे चढ़ के टीचर बनना है और टीचर बन के आपको स्टूडेंट को डिसिप्लिन सिखानी है, तो डिसिप्लिन का पालन आपको भी करना पड़ेगा ताकि हमारे बच्चे डिसिप्लिन बने. और मेरा अल्टीमेट गोल सिर्फ यहाँ के बच्चे हैं, टीचर्स उनको सिखाने का एक जरिया है, इसीलिए आपको डिसिप्लिन का पालन करना है. तो ये बोलना कुछ गलत बात नहीं है, और उसके बाद भी कुछ बोलते रहे, तो मैंने उनको बोला कि आप ऐसे ही करते रहेंगे तो इसके बारे में एक्शन लेनी पड़ेगी. और मैंने आज तक किसी पे एक्शन नहीं लिया है, लेकिन ये बर्ताव ऐसे ही होते रहा तो आगे चल के बच्चों का फ्यूचर भी बनाना है, और उसके लिए डिसिप्लिन बिहेवियर तो करना ही पड़ेगा. हर किसी को जो चाहता है कि इस फील्ड में आए तो उसको डिसिप्लिन रहना पड़ेगा. सत्ता बदल होत असताना काही आमदारांचे व्हिडिओ प्रसारित झाले होते की टेबलवर उभं राहून नाचताय या पिरियडमध्ये, जेव्हा सगळे सुरत, गुवाहाटी तिकडे गेले होते. तर हे आमदारांचं वर्तन शिस्तीत येतं का? म्हणजे आणि तुम्ही शिक्षकांकडून अपेक्षा जेव्हा करता, साहेब, आमदारांचा आणि शिक्षकांचा काय संबंध आला सांगा मला? याच्याशी हा संबंधित आहे का विषय? आमदार, माझं एक लक्षात घ्या की मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे. मी कोणाला सांगू शकतो? मी शिक्षकांना सांगू शकतो, जे इच्छुक आहेत त्यांना सांगू शकतो की आपण व्यवस्थित वागलं तर हे वागतील. तसंच जर मला सांगितली त्यांची नावं, त्यांना मी सांगू शकतो तुम्ही व्यवस्थित वागा. हे सांगण्यामध्ये कोणाचाही अपमान होत नाही. त्या मुलाला मी व्यवस्थित वाघ म्हणून सांगितलं, हा का अपमान झाला का? हे बघा साहेब, हे तुम्ही मला काहीतरी वर्षापूर्वीचा प्रश्न विचारला जो याच्याशी संबंधित नाही, तर मी त्याचं उत्तर कसं देऊ? तुम्ही मला शालेय शिक्षणाच्या संदर्भात सांगा की टीचर्सनी मिसबिहेव केलं तर मुलं उद्या काय करणार आहेत? मुलं मिसबिहेव करणार की करणार नाहीत? मुळात प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही आहे, परंतु दुसऱ्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण घुसणं हा निश्चितपणे चुकीची बाब आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेत नाही की ती मुलगी प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आली, हाच ऑब्जेक्शनेबल पार्ट आहे. तिने मला प्रश्न विचारल्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही. मी शांतपणे सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. परंतु मीडियावर जेव्हा प्रेस चालू आहे त्याला मध्येच तुम्ही दुसरे बोलले तर मग तिने सुद्धा त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सिलेक्ट झालं पाहिजे. मी काय हे सांगितलेलं नाहीये की तू मला प्रश्न विचारल्याबद्दल तुला हे करतो. मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही की प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणीतरी मध्ये येऊन असं वर्तन करणं योग्य आहे की अयोग्य आहे, याचं मला तुम्ही उत्तर द्या. प्रोसेस चालू आहे ना, प्रोसेस चालू असल्यानंतर